आता राजकीय वर्तुळातून एक वेगळी बातमी। राज्यातल्या पालिकांमध्ये कधी कोणता प्रस्ताव पास केला जाईल सांगता येत नाही। औरंगाबाद महापालिकेत यापुढे प्राण्यांचं नाव घेऊ नये असा ठराव सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने ठेवलाय। त्यामुळे या अजब प्रस्तावाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पण असा प्रस्ताव ठेवण्याची वेळच मुळी का आली पाहूयात। एमआयएमचे नगरसेवक जफर शेख यांनी पालिकेच्या सभागृहात अधिकाऱ्यांना गेंड्याच्या कातडीची उपमा दिली आणि पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला। त्यामुळे चिडलेल्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना डिवचण्याची संधी सोडली नाही आणि पालिकेत टीका करताना प्राण्यांचं नाव घेऊ नये असा ठरावच सत्ताधारी सेना भाजपच्या नगरसेवकांनी ठेवला। प्राण्यांच्या नावामुळे प्राण्यांच्या याच्यामुळे जर यांना त्रास होत असेल तर आम्हाला असं वाटतं की कमीत कमी ते प्राणी तरी निरपराध आहेत, ते निस्वार्थी आहेत, प्रामाणिक आहेत। त्यामुळे त्यांचं नाव घेऊन कशाला त्यांचा आपण या ठिकाणी अवमान करायचा। आणि या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचा या प्राण्यांच्या नावामुळे जर त्यांचा अवमान होत असेल तर त्यांनी नक्कीच शहरातली कामं लवकरात लवकर करावीत आणि प्रशासनाने आयुक्तांनी ताबडतोब शहरातले गड्डे बुजवावेत। नहीं, ये जो मैंने बोला इसमें कुछ गलत नहीं बोला। मैंने क्या बोला? मैंने ये बोला कि अधिकारियों की चमड़ी मोटी हो गई है और ये कहावत है, इसमें कोई गाली नहीं है। आज महानगर पालिका की परिस्थिति ये हो गई, अगर एक चोकअप निकालने का है डिनिस का तो उसको 6-6 दिन लग जा रहे। तो मैंने जो बोला इसमें कोई गलत अल्फाज नहीं बोला मैंने, बस ये मोटी चमड़ी हो गई ये कहावत है और कुछ नहीं है। गेल्या काही दिवसात औरंगाबाद मधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून वादंग सुरू आहे। अधिकारी आणि नगरसेवक यांच्यातही खडाजंगी झाली, पण अधिकाऱ्यांना प्राण्यांची उपमा देणं पालिका आयुक्तांनाही रुचलं नाही। ते खरोखर अशोभनीय आहे, असंसदीय आहे। त्याच्या प्रशासनाच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि त्याचबरोबर आम्ही जीबीमध्ये असं पण हे केलं होतं की यांनी हे शब्द वापस करावा, पण माननीय महापौर आणि महापौर ते हे होतं की अशाच प्रकारचे आहे, तो आम्ही सर्व अधिकारी सांगितले की तुम्ही निघून या, कारण की अशा प्रकारच्या शब्दावली वापरायला नको। नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या वादामुळे शहराचे प्रश्न मात्र जैसे थेच आहे। खड्ड्यांचा प्रश्न असो की पाणी पुरवठा, त्यात काहीच सुधारणा होत नाही। त्यामुळे असे फुटकळ वाद घालण्यापेक्षा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जनहिताच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी सर्वसामान्य औरंगाबादकरांची अपेक्षा आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।